घडीची सगळ्यात मोठी बातमी आपल्या हाती येते ती म्हणजे शरद पवार आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दिल्लीत भेट झाली आहे। मोदी पवारांमध्ये जवळपास 1 तासापेक्षा अधिक वेळ खलबत झाल्याची चर्चा आहे। पंतप्रधान कार्यालयात मोदी आणि पवारांमध्ये महत्त्वाची भेट झाल्याची माहिती आहे। प्रशांत कदम आपले प्रतिनिधी फोनद्वारे आपल्याला अधिक माहिती देतील। प्रशांत, काय कारण या भेटीमागचं? निलेश, अगदी थोड्या वेळापूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांची दिल्लीत ही भेट झालेली आहे। जवळपास 1 तासापेक्षा जास्त काळ ही भेट या दोघांमध्ये झालेली आहे। पंतप्रधान कार्यालयामध्ये ही भेट झाल्याचं आपल्याला कळतं आहे। खरं तर कालपासूनच वेगवेगळ्या भेटींचा सिलसिला दिल्लीमध्ये पाहायला मिळतोय। राज्यसभेचे नुकत्याच सभागृह नेते म्हणून निवड झालेले पियुष गोयल हे काल शरद पवारांना भेटलेले होते। पाठोपाठ राजनाथ सिंह यांनी सुद्धा शरद पवारांना बोलावलेलं होतं, ज्याच्यामध्ये ए के अँटनी हे सुद्धा सहभागी होते। चीनच्या मुद्द्यावरती भेट होती आणि त्याच्या पाठोपाठ ही तिसरी एक अत्यंत महत्त्वाची भेट शरद पवार आणि मोदींमध्ये झालेली आहे। या भेटीचा नेमका तपशील अजून आपल्याला कळलेला नाहीये, मात्र सहकार आणि बँकिंगशी रिलेटेड जे काही मुद्दे आहेत राज्यातले महत्त्वाचे, तर त्या संदर्भात ही भेट झाल्याची एक प्राथमिक माहिती आपल्याला कळती आहे। याच्याशिवाय साहजिकच जेव्हा हे दोन दिग्गज भेटतायत तेव्हा महाराष्ट्रातल्या घडामोडींसंदर्भात सुद्धा काही अनौपचारिक चर्चा झाली असण्याची शक्यता आहे। याच्याशिवाय एक लक्षात घ्यायला पाहिजे की मोदी आणि शरद पवार यांच्या भेटींचा सिलसिला हा आपल्याला मोदींच्या पहिल्या टर्ममध्ये खूप वेळा पाहायला मिळालेला होता। सातत्यानं या भेटी व्हायच्या, जेव्हा शरद पवार हे सरकारमध्ये नव्हते तेव्हा देखील, आणि दुसऱ्या टर्ममध्ये या भेटींचा सिलसिला जो आहे तो काहीसा मंदावला होता। मात्र आता अनेक कालावधीनंतर ही भेट होतीये। लक्षात घ्यायला पाहिजे महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीनं उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांची सुद्धा मागच्या जून महिन्यामध्येच एक भेट झालेली होती 8 जुलैच्या दरम्यान, आणि त्याच्यानंतर आता शरद पवार आणि मोदींची ही भेट होतीये। साहजिक पंतप्रधान कार्यालयामध्ये ही भेट झाली होती, याचा अर्थ राजकीय विषयापेक्षा काही ऍडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा जे सहकाराचे आणि इतर मुद्दे आपण जे म्हणतोय त्याच्या संदर्भातली ही भेट असावी। शेतकरी आंदोलनाच्या दृष्टीने सुद्धा कदाचित ही भेट महत्त्वाची असेल। काय तोडगा काढावा याच्या संदर्भातले काही विचार किंवा हे काही चर्चा याच्यामध्ये झाली असण्याची शक्यता आहे। पण पवार आणि मोदी भेट जी गेल्या म्हणजे या भेटीचा सिलसिला अनेक वेळा आपण दिल्लीमध्ये पाहिलेला असला तरी 2019 नंतर जो थोडासा कमी होत होता तो आता पुन्हा एकदा आपल्याला पाहायला मिळतोय। प्रशांत, तू राज आपल्यासोबत आहेत ज्येष्ठ पत्रकार अशोक वानखेडे सुद्धा आहेत। अशोकजी, स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये। गेल्या 6 महिन्यातली ही कितवी भेट म्हणावी लागेल? मला वाटतं या भेटीच्या म्हणजे या भेटीपेक्षा एक सिरीज जर तुम्ही पाहिली तर या अगोदर पियुष गोयल भेटून गेले त्यांना, तेव्हा सांगण्यात आलं की ते राज्यसभेचे लीडर ऑफ दी हाऊस असल्यामुळे बीजेपीचे त्यांनी भेट घेतली। त्यानंतर राजनाथ सिंह भेटले त्यांना। राजनाथ सिंहची भेट अशी सांगण्यात आली की ते डिफेन्स मिनिस्टर होते आणि काहीतरी ब्रीफ करायला गेले। त्यानंतर नरेंद्र मोदीची भेट। ही गोष्ट सगळ्यांना माहित आहे की 2024 मध्ये एनडीएच्या समोर जो मोर्चा उभा राहणार आहे मोदींना अपोज करणारा, त्या मोर्चामध्ये सर्वात मोठा यदि दुवा कोणी असेल सगळ्यांना एकत्र जोडणारा तर ते शरद पवार आहे। त्यामुळे त्या शरद पवारांना त्या मोर्चापासून दूर कसं करायचं, शरद पवारांना आपल्याकडे कसं घ्यायचं, हा सतत प्रयास भारतीय जनता पार्टी करत आहे। त्यामुळे बीजेपी जरी फार आक्रमक असली काँग्रेसच्या बद्दल किंवा शिवसेनेबद्दल, तरी शरद पवारांच्या बद्दल तो आक्रमकता राज्यातही दिसत नाही आणि केंद्रातही दिसत नाही। त्यामुळे ही भेट फक्त ऍडमिनिस्ट्रेटिव्ह भेट नसून या भेटीला काहीतरी राजकीय चर्चा जरूर असणार, राजकीय चर्चा असणार। मागच्या वेळेला अशीच जेव्हा महाराष्ट्राचे सरकार बनत असताना त्यांची एक भेट झाली 40-45 मिनिटं, त्या भेटी पार्लमेंटमध्ये। त्या भेटीनंतर लगेच गृहमंत्री गेले, त्यांना भेटले, सीतारामन गेली, पुन्हा पंतप्रधानांना भेटली, आणि मग 21 दिवसाचं 80 तासाचं सरकार बंद महाराष्ट्रामध्ये अजित पवार गेले। ती घटना जर आपण याला जोडली तर कुठे ना कुठे याचे राजकीय जे पडसाद आहेत ते मला आता 2-4 महिन्यात कुठेतरी दिसतात। महाराष्ट्राच्या राजकारणातही दिसतील आणि देशाच्या राजकारणातही दिसतील। अशोकजी, कशा प्रकारचे पडसाद उमटू शकतात? महाराष्ट्रात बीजेपी, सेना, एनसीपी पण सरकार बनू शकते मायनस काँग्रेस। कारण काँग्रेस चे जे नाना पटोले त्यांच्याबद्दल बऱ्याचशा कंप्लेंट केल्यानंतर सोनिया गांधींनी नाना पटोलेला कान उघडणी केली। त्यानंतर सुद्धा नाना पटोले जर लगातार या सरकारवर हमलावर असतील आणि शरद पवारवर खास करून हमलावर असतील तर तो एक प्रकार असू शकतो की मायनस काँग्रेस तिथे एक सरकार बनू शकते आणि मोदी त्यांना प्रॉमिस करू शकतात की भाई तसंच तुमची जी सिस्टम आहे तीच राहील, म्हणजे उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असताना सुद्धा ही सरकार बनू शकते। असे बरेचसे संभावना आहेत।
पुढच्या येणाऱ्या निवडणुकीमध्ये जे 5 राज्यांच्या निवडणुकीत आहे त्यात कसं काँग्रेसला अलग थलग पाडता येईल ही गोष्ट तिथे आहे. हालाकी एनसीपीचं कुठेही या 5 राज्यामध्ये जर गोवा सोडलं तर एनसीपीची कुठे ताकद दिसत नाही. तरी पण सारखं जर तुम्ही जो तुमच्या विरोधी पक्षाचा जो मोठा दुवा आहे त्याच्यासोबत सारखा संवाद स्थापन केल्यानं कुठेतरी त्याच्या विश्वसनीयतावर एक प्रश्न उठतो आणि ही राजकीय खेळी सुद्धा असू शकते एक प्रकारची. म्हणजे अशोकजी, शरद तुम्हाला असं पवार स्पष्टपणे इतक्या म्हणायचं आहे लवकर- की महाविकास आघाडीचं हे सरकार अस्थिर झालंय आता? सरकार अस्थिर नाहीये. सरकारमधले घटक बदलतील याच्याबद्दल मी आशंकित आहे. सरकार मी असं म्हणत नाही की सरकार पडेल, होऊ शकते हेच सरकार राहील, त्यात काँग्रेस जाऊन बीजेपी येईल. कारण फार पहिल्यांदा सुद्धा ही एक दिल्लीमध्ये फार मोठी चर्चा चालू होती की बीजेपी विल नॉट हॅव अ प्रॉब्लेम विथ एनसीपी अँड सेना इन अ गव्हर्नमेंट. अशोकजी, पण 40 मुख्यमंत्री मिनिटं आपण बघितलं की काही दिवसांपूर्वी 40 मिनिटं दिल्लीत जाऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची भेट झाली आणि आता पवार भेटताय. गौड बंगाल काय नेमकं? गौड बंगाल काहीच नाही. भारतीय जनता पार्टी काही आलूचे वडे तर म्हणजे आलू ते आपले बटाटे वडे करण्यासाठी राजकारण करत नाही, ते राजकारण सत्तेत राहण्यासाठी करतात. महाराष्ट्र हे फार मोठं राज्य आहे आणि मी सारखं म्हणतो उत्तर प्रदेश नंतर सर्वात जास्त लोकसभा देणारं महाराष्ट्र आहे. 48 लोकसभा आहेत आपल्याकडे. त्यामुळे बंगालमधल्या हार नंतर भारतीय जनता पार्टी तो केंद्रीय नेतृत्व बॅकफुटवर येऊन पुन्हा रिव्हर्ट करत आहे की आपल्याला 2024 मध्ये कुठल्याही हालतीत 290 किंवा 300 सीट्स कशा मिळतील. त्यात महाराष्ट्राला निग्लेक्ट करून चालणार नाही. आणि अशा वेळेला महाराष्ट्राला जर तुम्ही निग्लेक्ट करत असाल तर हे महाराष्ट्राचं पूर्ण राजकारण, एनसीपीची ताकद महाराष्ट्रात किती आहे, त्यांच्याकडे खासदार किती, याच्यापेक्षा शरद पवारची वैयक्तिक ताकद किती आहे आणि शरद पवार वैयक्तिकरित्या काय खेळी करू शकतात हे फार मोठं आहे. आतापर्यंत जर महाराष्ट्रातली सगळी सरकार तुम्ही पाहिली तर कुठे ना कुठे शरद पवारच आहे. अशोक चव्हाणचं पृथ्वीराज चव्हाणचं सरकार पाडण्यात शरद पवार, त्यानंतर फडणवीसांचं मायनॉरिटीमध्ये सरकारला मेजॉरिटीमध्ये आणण्याचं काम शरद पवार, त्यानंतर बीजेपीला सत्तेच्या बाहेर ठेवून शिवसेनेला पुन्हा सरकारमध्ये स्थापन करणं आणि मुख्यमंत्रीपद देणारं शरद पवार. त्यामुळे महाराष्ट्रात शरद पवारांची ताकद जेवढी असायला पाहिजे तेवढी नसून सुद्धा ते महाराष्ट्राच्या राजकारणात एवढे मोठे खेळाडू आहेत की ते राजकारण आपल्या बोटावर चालवतात. ही वस्तुस्थिती आहे. त्यामुळे महाराष्ट्राचं राजकारण जो माणूस आपल्या बोटावर चालवतो त्या माणसाला आपल्यासोबत घ्यायचं आणि कसं घ्यायचं याचा एक प्रयत्न सुद्धा चालू असेल. त्या प्रयत्नाचीच एक कडी म्हणून ही मिटिंग असेल. म्हणून मी पियुष गोयल, राजनाथ सिंग यांची लगातार मिटिंग्स ज्या होत आहेत याला मी त्याला जोडून शरद पवारांची ही मिटिंग पाहतो. महाराष्ट्रात सातत्यानं अशा चर्चा होतात की शरद पवारांकडे सत्तेचं रिमोट कंट्रोल आहे. त्याला काही त्याला दोमत नाहीच आहे. हे सरकारच शरद पवारांनी बनवलेलं आहे. अशोकजी, एका बाजूला राष्ट्रपती पदावरती शरद पवार विराजमान होऊ शकतात, ते उमेदवार असू शकतात तिसऱ्या आघाडीकडनं, अशी एक चर्चा आहे. त्या अनुषंगानं या भेटीला काही अर्थ आहे? नाही, त्या भेटीला मी अर्थ देत नाही. कारण मी जितकं नरेंद्र मोदींना ओळखतो त्यानंतर नरेंद्र मोदी अशा कुठल्याही माणसाला राष्ट्रपती बनवणार नाही त्याच्यावर जराही त्यांचा अविश्वास असेल. कारण 2024 मध्ये जर तेवढी मेजॉरिटी नाही आली आणि एनडीएचं सरकार असलं तर राष्ट्रपतीचा त्यावेळेला रोल फार मोठा असणार आहे. दुसरी गोष्ट, शरद पवारांच्या बाबतीत सगळ्या गोष्टी जरी चांगल्या असल्या तरी शरद पवारांची विश्वसनीयतेवर प्रत्येकच जण प्रश्न उठवतो. बरोबर. कारण आपल्या महाराष्ट्रातच आता मी उदाहरण दिलं, 5 वर्षात म्हणजे मागच्या 5-10 वर्षात एक वेळा त्यांनी काँग्रेसला बर्फात लावलं, म्हणजे खाली लावलं, एक वेळा त्यांनी बीजेपीला सेनेला खाली लावलं आणि आता बीजेपीला खाली लावलं. म्हणजे ते शरद पवार उद्या काय खेळी करतील हे कोणालाही आजही विश्वास. त्यामुळे शरद पवारांना राष्ट्रपती बनवून पूर्ण राष्ट्रपती जर उद्या फ्रॅक्चर्ड मॅन्डेट लोकसभेमध्ये आलं तर राष्ट्रपतीचा रोल फार मोठा असणार आहे. अशा वेळेला जे नाव मी ऐकतोय बीजेपी मधनं, म्हणजे आज मी पहिल्यांदा याची चर्चा करतो, कारण लवकर चर्चा होतीये, आनंदीबेन पटेलसाठी सगळी तयारी चालू आहे. आनंदीबेन पटेल जर उद्या मुख्यमंत्री म्हणजे राष्ट्रपती झाल्या तर आश्चर्य वाटायला नको. गव्हर्नर आहेत त्या उत्तर प्रदेशच्या आणि त्यांच्या जवळचे लोक हे आता हळूहळू कामाला लागलेत या कामात. एक महत्वाची बाब म्हणजे काल फडणवीसही दिल्लीत होते आणि पियुष गोयल आणि शरद पवार यांचीही भेट झाली आणि यानंतर आता ही भेट होते. मी तेच सारखं म्हणतोय, पियुष गोयलची भेट झाली, राजनाथ सिंग भेटले त्यांना. हो. आणि आता राजनाथ सिंग जे राजनाथ सिंगनी त्यांना जरा जवळ केलंय. म्हणजे राजनाथ सिंग याचे मंत्री आहेत, या पूर्ण मंत्रिमंडळाच्या खांदेपलटमध्ये राजनाथ सिंगना कुठे त्यांना धक्काही लागला नाही. गडकरींचं तर एक मंत्रालय गेलं. दुसरी गोष्ट, ज्या कमिटीज बनल्यात, ज्या मिनिस्ट्रियल कमिटीज
त्यामध्ये एका कमिटीचे राजनाथ सिंग अध्यक्ष आहे, नारायण राणे एका कमिटीचे मेंबर आहे, सर्वात मोठ्या कमिटीचे, आणि गडकरी कुठेही म्हणजे मेंबर सुद्धा नाही कुठल्या कमिटीचे. आणि फडणवीसांचं काल दिल्लीत असणं, फडणवीसांचं काल दिल्लीत असणं, हा, याला कसं पाहायचं? नाही, फडणवीस हा आपल्याला पूर्व मुख्यमंत्री आहेत, पण फडणवीस या पूर्ण खेळीमध्ये एक प्यादे आहेत. माझ्या प्रमाणे फडणवीस फक्त लॉयल, मोदींची त्यांची लॉयल्टी आणि मोदींचे ते ब्ल्यू व्हाईट बॉय आहेत, मोदींचे ते रबर स्टॅम्प आहेत. त्यामुळे स्वतःची अशी ते काही खेळी करतील असं काही होऊ शकत नाही. धन्यवाद अशोकजी दिलेल्या माहितीबद्दल. तेव्हा आत्ताच्या घडीची सगळ्यात मोठी बातमी ती म्हणजे मोदी आणि पवार यांची भेट झालेली आहे. आपल्यासोबत आहे राजकीय विश्लेषक रविकिरण देशमुख. सर, रविकिरणजी, स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये. कसा अर्थ घ्यायचा या भेटीमागचा? मागचा आपण इतिहास पाहिला तर एक साधारणपणे 6-8 महिन्याच्या आधी जर आपण पाहिलं तर ठराविक काही दिवसानंतर पंतप्रधान मोदी आणि राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांच्या भेटी अधूनमधून होत होत्या. त्यावेळी प्रत्येक वेळी काही ना काही शेतीच्या प्रश्नांविषयी असेल किंवा इतर कारणांविषयी त्या भेटी झालेल्या आपण पाहिल्या आहेत. पण महाराष्ट्रामध्ये अलीकडच्या काळात ज्या झपाट्याने वेगवान काही राजकीय घडामोडी घडत गेल्या त्या दरम्यान ह्या दोघांची भेट का होत नाही अशी चर्चा राजकीय वर्तुळात वर्तविली जात होती. कारण ही भेट जाणीवपूर्वक टाळली जाते का, किंवा मग त्याच्याशी महाराष्ट्रामध्ये जे काही घडामोडी मग राजकीय स्तरावर घडल्या असतील किंवा काही ईडीच्या कारवाया झाल्या असतील, काही मंत्र्यांवर काही आरोप झाले असतील किंवा सरकारच्या बद्दल काही स्थैर्याचे प्रश्न उपस्थित झाले असतील, या पार्श्वभूमीवर दोघांची भेट न झाल्यामुळे त्याचे वेगळे अर्थ काढले जात होते. आणि त्याच्यामध्ये एक अर्थ असा होता की राष्ट्रवादीकडे वक्रदृष्टी वळली आहे की काय, कारण ईडी आणि इतर काही संस्थांच्या कारवाया ज्या सुरू झालेल्या आहेत त्यावरनं या दोघांच्या संबंधांमध्ये काही दुरावा निर्माण झालाय की काय अशी शंका निर्माण होत होती. त्या पार्श्वभूमीवर आजची भेट ही म्हणजे एक वेगळा अर्थ देणारी आहे. आणि मला असं वाटतं की आजच्या भेटीचं त्यांचं औचित्य हे निश्चितच काहीतरी वेगळं असणार, यात शंका नाही. तर याच्यामध्ये मग राष्ट्रवादीचे जे काही मुद्दे आहेत महत्वाचे, की केंद्राकडून राज्याला मिळणारं सहकार्य असेल, काही मंत्र्यांच्या बाबतीत सुरू झालेली चौकशी असेल, किंवा मध्यंतरी उद्धव ठाकरे आणि पंतप्रधान मोदी यांची चर्चा झाली जवळपास एक अर्धा तास पाऊण तास, त्याच्याबद्दलचं हे असेल, किंवा केंद्र सरकारकडून काही वेगळे प्रयत्न केले जात आहेत का याबद्दल हा विषय नक्की असणार. तुम्ही जे म्हटलात तोच मुद्दा आहे खरं तर रविकरणजी. कारण की काही महिन्यांपूर्वी अमित शहा आणि शरद पवार यांची गुजरातमध्ये भेट झाली, त्यानंतर मध्यंतरी उद्धव ठाकरे मोदींना जाऊन भेटले आणि आता शरद पवार आणि मोदींची ही तब्बल 1 तास चाललेली चर्चा. कसा अर्थ घ्यायचा? मला वाटतं की हे कुठल्या पातळीवर राजकीय पक्षांमध्ये आपापसामधलं किंवा नेत्यांमधलं आपापसामधलं हा समन्वय असतोच. शेवटी काय असतं की जनतेपुढे जात असताना प्रत्येक राजकीय पक्षाला आपापल्या अजेंडावर मतं मागावी लागतात. परंतु प्रत्येक राजकीय पक्ष हा काही एकमेकाचा इतका मोठा शत्रू नसतो की आम्ही कुणाला भेटणारही नाही, आम्ही कुणाला चर्चाही करणार नाही. तर मोदी आणि पवार यांचे संबंध हे आजचे नाही आहेत, जवळपास हे संबंध आहेत मोदी जेव्हा मुख्यमंत्री झाले तेव्हापासूनचे. आपल्याला आठवत असेल की राष्ट्रवादी काँग्रेसची 2 मोठी अधिवेशनं गुजरातमध्ये पार पडलेली आहेत. ही अधिवेशनं कशी झाली, त्याला लागणारा सगळा पाठिंबा पाठबळ गुजरातमध्ये कसं मिळालं, हा जर इतिहास आपण काढला तर आपल्याला दिसून येईल की कुठल्या पातळीवर मोदी आणि पवार यांचे संबंध हे जुने आहेत, खूप जुने आहेत. परंतु अलीकडे शंका अशी येत होती की महाराष्ट्रामधला जो सत्ता बदल झाला त्याच्यामध्ये राष्ट्रवादीची भूमिका खूप मोठी राहिलेली आहे. तर पवारांमुळेच हे सरकार आलेलं आहे. तर या पवारांमुळे सरकार आल्यामुळं आणि भाजपला जाणीवपूर्वक सत्तेबाहेर ठेवल्यामुळं या दोघांमध्ये दुरावा निर्माण झालाय की काय, आणि त्यामुळे या भेटीगाठी अलीकडे कमी झाल्यात की काय असं म्हटलं जात होतं. त्या पार्श्वभूमीवर आजची बैठक याच्यामध्ये निश्चित मला असं वाटतं की महाराष्ट्राचे काही मुद्दे असणार. शिवाय केंद्र पातळीवर आता जो संसदेचं अधिवेशन सुरू होत आहे त्या अधिवेशनामध्ये कृषी कायद्यांविषयीचा जो 3 कायदे मागे घ्या असं जे आंदोलन सुरू आहे आणि पवारांचा या विषयामधला आवाका आणि अभ्यास आणि त्यांचा अनुभव, या 3 मुद्द्यांवर मला वाटतं मोदींनी त्यांच्याकडनं काही निश्चित टिप्स घेतल्या असणार किंवा पवारांनी त्यांचा सल्लागार किंवा त्यांचं मत त्यांना ठेवलं असणार. आणि दुसरा एक अतिशय बारीक सूक्ष्म असा मी बदल आपल्याला या निमित्ताने सांगू इच्छितो की राष्ट्रवादी काँग्रेसने जरी समजा विरोधाची भूमिका घेतली असली तर संसदेच्या ज्या अधिवेशनामध्ये हे 3 कायदे झाले त्या अधिवेशनामध्ये पवार स्वतः सभागृहामध्ये उपस्थित नव्हते, ते मुंबईत होते. त्यावेळी आपण मराठा आंदोलनाच्या मुद्द्यावर चर्चा करण्यासाठी आपण मुंबईत थांबलो
आणि माझ्या पक्षाचे लोक त्यावेळी संसदेत उपस्थित होते असं पवार म्हणाले होते. परंतु देशाच्या राजकारणामध्ये फार मोठा बदल घडवू शकणाऱ्या 3 कायद्यांच्या बाबत राष्ट्रवादीची भूमिका ही तितकीच कडक किंवा कठोर विरोधाची राहिलेली नाही असं, आणि म्हणून मला वाटतं की आजच्या बैठकीत हाही विषय निश्चित आला असणार. धन्यवाद रवी किरणजी दिलेल्या माहितीबद्दल. तेव्हा मोठी बातमी आत्ताच्या घडीची ती म्हणजे शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची भेट झालेली दिल्लीमध्ये. प्रशांत कदम आपले प्रतिनिधी आपल्यासोबत आहे. प्रशांत, याआधी आपण पाहिलंय की अमित शहा आणि शरद पवार यांची गुजरातमध्ये भेट झाली असं म्हटलं जातं आणि त्यानंतर उद्धव ठाकरे मोदी भेटले आणि आता शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची भेट झालेली आहे. त्याचबरोबर राजनाथ सिंग आणि पियुष गोयल यांचीही पवारांनी भेट घेतली. कसं पाहायचं या भेटीकडे आणि याआधी पवार आणि मोदींची कधी भेट झाली होती? निलेश, पवार आणि मोदी यांची जी आजची भेट झाली आहे त्या भेटीचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य तर हेच आहे की बऱ्याच कालावधीनंतर या दोघांची भेट झालेली आहे. ज्यावेळी महाराष्ट्रातलं सरकार बनवण्याची प्रक्रिया चालू होती 2019 नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये, त्यावेळी संसदेच्या कार्यालयामध्ये पंतप्रधान मोदी आणि शरद पवार यांची भेट झालेली होती. ती या 2 नेत्यांमधली शेवटची भेट होती. त्याच्यानंतर या भेटीचा सिलसिला फारसा दिसलेला नव्हता आणि आज जवळपास 1 तासभर ही चर्चा दोघांमध्ये झालेली आहे. जर राष्ट्रीय पातळीवरती जर आपण पाहिलं तर संसदेचं अधिवेशन सोमवारपासून सुरू होत आहे. त्याच्या 2-3 दिवस आधीच शरद पवार दिल्लीमध्ये दाखल झालेत आणि कालपासूनच्या त्यांच्या भेटी खूप इंटरेस्टिंग आहेत. एकतर सभागृहाचे राज्यसभेतले जे नेते आहेत पियुष गोयल यांनी काल त्यांची शरद पवारांची घरी जाऊन भेट घेतली. त्याच्यानंतर चीनच्या मुद्द्यावरती राजनाथ सिंह यांनी शरद पवार आणि AK अँटोनी यांना बोलावून घेतलं, त्यांच्याशी चर्चा केली, त्यांना प्रेझेंटेशन दिलं आणि आता शरद पवार आणि मोदींची जवळपास तासभर भेट. 3 मुद्दे याच्यातले सगळ्यात महत्त्वाचे दिसत आहेत. एकतर चीनच्या मुद्द्यावरती सरकारला संपूर्ण सभागृहामध्ये फारसा काही गोंधळ नको आहे आणि विरोधकांना हे समजावण्याचं काम जे आहे ते शरद पवारांच्या माध्यमातून होऊ शकतं. त्याच अनुषंगानं त्यांना या कालच्या भेटीमध्ये संपूर्ण प्रेझेंटेशन दिलं गेलेलं असावं. याच्याशिवाय सगळ्यात महत्त्वाचा मुद्दा जो आहे तो शेतकरी आंदोलनाचा आहे. शेतकरी आंदोलन अधिवेशनाच्या पार्श्वभूमीवरती पुन्हा तापण्याची शक्यता आहे आणि 22 जुलैपासून हे आंदोलन आणखीन उग्र करण्याचा आंदोलकांचा इशारा आहे. त्या पार्श्वभूमीवरती सुद्धा शरद पवारांची मदत मोदी सरकारला लागणार आहे आणि त्या अनुषंगानं ही भेट महत्त्वाची आहे. याच्याशिवाय पवारांच्या बाजूने जर विचार केला तर सहकारासारखं एक नवीन खातं केंद्र सरकारनं निर्माण केलेलं आहे. जरी हे खातं आधी केंद्रीय कृषी मंत्रालयाच्या माध्यमातून चालवलं जात होतं तरी जेव्हा नवीन सहकार खातं तयार केलं जातं आणि त्यातही ते अमित शहाकडे दिलं जात आहे, त्या अर्थी नेमकं या संदर्भातल्या ज्या काही अडचणी आहेत, समस्या आहेत, या संदर्भात सुद्धा ही भेट झाली असण्याची शक्यता आहे. आणि त्यामुळं या तासाभराच्या भेटीतून नेमकं झालंय काय आणि जर महाराष्ट्राच्या राजकारणाच्या दृष्टीने विचार केला तर मागच्या महिन्यामध्ये उद्धव ठाकरे आणि मोदींची भेट ती पण अशीच जवळपास एक अर्धा-पाऊण तास चाललेली होती आणि त्याच्या पाठोपाठ आता शरद पवार आणि मोदींची भेट झाल्याचं दिसतंय. आजची जी भेट आहे मोदींची ती पंतप्रधानांच्या निवासस्थानी नव्हे तर ती पंतप्रधान कार्यालयामध्ये झालेली आहे. साऊथ ब्लॉकमध्ये ज्या ठिकाणी PM ऑफिस आहेत त्या ठिकाणी. आणि अनेकदा संकेत असा असतो की कार्यालयामध्ये होणाऱ्या ज्या भेटी असतात तिथं राजकीय विषयांपेक्षा ॲडमिनिस्ट्रेटिव्ह किंवा जे इतर मुद्दे असतात त्याच्या संदर्भातली चर्चा होत असते. त्यामुळं प्राथमिक मुद्दे जे आहेत ते सहकार आणि बँकिंग किंवा इतर काही असावेत. पण साहजिक आहे इतका वेळ जेव्हा दोन्ही नेते भेटत आहेत याचा अर्थ इतर सुद्धा काही गोष्टी चर्चा ज्या आहेत त्या झालेल्या असाव्यात. प्रशांत, अनेक चर्चा या भेटीमध्ये झाल्या असणारच आहे, पण महाराष्ट्राशी याचा संबंध कसा जोडायचा? कारण महाराष्ट्रामध्ये सुद्धा अनेक घडामोडी घडत आहे. ईडी चौकशी आपण बघतोय खडसेंच्या मागे लागलेली आहे आणि अनिल देशमुख यांची सुद्धा ईडी चौकशी होत आहे. या पार्श्वभूमीवरती या भेटीला महत्त्व आहे का? आणि त्याचबरोबर आणखी एक महत्त्वाचा प्रश्न तो म्हणजे अशोक वानखेडे सुद्धा आता बोलताना मगाशी असं म्हणाले की महाविकास आघाडीचं सरकार अस्थिर झाल्याची सुद्धा शक्यता आहे. लगेच या भेटीमुळे सरकार अस्थिर झालंय का नाही म्हणजे याचा लगेच निष्कर्ष काढणं हे थोडंसं घाईचं होईल. पण एक नक्की आहे की आपल्याला हेच उघड दिसतंय की शरद पवारांची उपयुक्तता मोदी सरकारला राष्ट्रीय पातळीवरती वाटतेय. म्हणजे चीनचा मुद्दा असेल, शेतकरी मुद्दा असेल किंवा इतर मुद्दे ज्या अर्थी सभागृह नेते पियुष गोयल इतक्या तातडीने त्यांची भेट घेतात या अर्थी. आणि मग पवारांना पण हे माहिती असेल की जर ही उपयुक्तता मोदी सरकारला हवी आहे तर त्याच्या बदल्यात
त्यांना हव्या असलेल्या गोष्टी सुद्धा ते मोदी सरकारकडून काढून घेऊ शकतात किंवा त्याच्या संदर्भातली चर्चा किंवा देवाणघेवाण जी आहे ती होऊ शकते. आणि महाराष्ट्रातली जी आपण स्थिती बघतोय की खूप मोठ्या पद्धतीनं ईडी आणि इतर यंत्रणा ज्या आहेत त्या सरकारवरती हल्लाबोल करतायत आणि या पार्श्वभूमीवरती सुद्धा नक्कीच काही चर्चा किंवा काही इतर बोलीचाली ज्या आहेत त्या झालेल्या असण्याची शक्यता आहे. अर्थात गेल्या म्हणजे जर आपण मोदींची पहिली टर्म बघितली तर त्याच्यामध्ये शरद पवार आणि मोदींच्या इतक्या वेळी भेटीगाठी झालेल्या होत्या की ते अजिबात लपून राहिलेलं नव्हतं आणि मोदी सुद्धा उघडपणे पवारांसोबतचे आपले संबंध जे बरोबर आहे प्रशांत. त्यामुळेच या भेटीची सगळ्या राजकीय वर्तुळात आता चर्चा आहे. आपल्यासोबत ज्येष्ठ पत्रकार संजय आवटे सुद्धा आहेत. आवटेजी, स्वागत आहे तुमचं एबीपी माझामध्ये. कसा अर्थ घ्यायचा आहे भेटीमागचा, शरद पवार आणि नरेंद्र मोदींची भेट दिल्लीत? निलेश, ही जी भेट आहे ती भेट अतिशय महत्वाची आहे आणि मी परवाच असं म्हणालो होतो की मुळामध्ये बऱ्याच राजकीय घडामोडी घडतायत किंवा घडू पाहतायत, तर त्या अर्थानं या भेटीकडे बघितलं पाहिजे. तर कृषी विधेयकांच्या संदर्भामध्ये ही भेट झाली असं सांगितलं जात असलं तरी त्याला काही अर्थ नाही, कारण अशा मुद्द्यावर एक तासभर चर्चा करण्याचं काही कारणच नाहीये. कारण विधेयकांच्या अनुषंगानं आपली भूमिका काय आहे हे महाविकास आघाडी सरकारनं या विधिमंडळ अधिवेशनामध्ये स्पष्ट केलेलं आहे. तर त्याच्यामध्ये काही फार चर्चा करणं किंवा हा मुद्दा नव्हता. मला असं दिसतंय कोणाचं, मी सातत्यानं हे मांडतो आहे की मुळामध्ये महाविकास आघाडी सरकार स्थापन झाल्यानंतर नरेंद्र मोदी आणि शरद पवार यांच्यामध्ये दुरावा निर्माण झाला होता, हे खरंच आहे. पण आता मात्र महाविकास आघाडी सरकारच्या संदर्भामध्ये भाजपचा एकूण पवित्रा हा फारच आक्रमक आहे आणि तो आक्रमक पवित्रा 2 स्तरावरचा आहे. एक म्हणजे शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस या दोघांनाही आपल्या सोबत यायला भाग पाडायचं किंवा त्यांच्या मागे असा ससेमिरा लावायचा की त्यांना येण्याशिवाय दुसरा पर्याय राहणार नाही. याचं हे नक्की आता असं दिसतं आहे की उत्तर प्रदेशच्या निवडणुकीपूर्वी महाराष्ट्रामध्ये सत्तांतर करायलाच पाहिजे असं भाजपनं मनावर घेतलेलं आहे. कारण उत्तर प्रदेश निवडणुकीपूर्वी त्यांना एक राजकीय मास्टर स्ट्रोक पाहिजे आहे की ज्या मास्टर स्ट्रोकमुळे पूर्ण राजकीय वातावरण बदलून जाईल. प्रामुख्यानं बंगालच्या निवडणुकीमध्ये जो मानहानीकारक पराभव झाला आणि प्रामुख्याने बंगालच्या निकालानंतर किंवा बंगालच्या पराभवानंतर जे कार्यकर्ते भाजपमध्ये आलेले होते ते तृणमूल काँग्रेसमध्ये परत गेले. या सगळ्या गोष्टींमुळे बरेच जण परत गेले. या सगळ्या गोष्टींमुळे एक साधी गोष्ट अशी झालेली की ती नाचक्की झालेली आहे. त्याच्यानंतर कोणाच्या हाताळणीमुळे एकूणच मोदी सरकारची प्रतिमा जी आहे ती मलिन झालेली आहे जागतिक पातळीवर, राष्ट्रीय पातळीवर. हे सगळं जे काही घडतं आणि उत्तर प्रदेशमध्ये सुद्धा खूप पेच आहेत. अगदी संघ सुद्धा त्यामुळे सक्रिय झालेला आहे आणि उत्तर प्रदेश निवडणुकीच्या पूर्वी असा एक पॉलिटिकल मास्टर स्ट्रोक पाहिजे, ज्याप्रमाणे सर्जिकल स्ट्राईक असतो तसा पॉलिटिकल सर्जिकल स्ट्राईक पाहिजे की ज्याच्यामुळे मोदी आहे तो मुमकिन आहे अशी लहर पुन्हा येऊ शकते. आणि त्यासाठी महाराष्ट्रामध्येच हे करणं आवश्यक आहे. त्याचं सगळ्यात महत्त्वाचं कारण म्हणजे मुळामध्येच हा जो डिक्लाईन आहे मोदींचा तो महाराष्ट्रामधूनच सुरू झाला होता. मोदींना आव्हान देणं शक्य आहे, मोदींच्या सत्तेला हरवणं, नामोहरम करणं शक्य आहे, हे महाराष्ट्रानंच पहिल्यांदा सिद्ध केलं होतं शरद पवारांच्या नेतृत्वाखाली. त्यामुळे महाराष्ट्रामध्ये सत्तांतर करायचं आहे आणि ते करायचं असेल तुम्ही बघा, म्हणजे उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची भेट होते, त्याच्यानंतर शरद पवार आणि मोदी यांची भेट होते. तर या सगळ्यामध्ये एक सूत्र आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. आणि या भेटी ज्या आहेत त्या भेटीमध्ये दोन्ही गोष्टी आहेत. मी मगाशी म्हटल्याप्रमाणे दोन्ही पक्षांना सोबत घेणं किंवा दोन्ही पक्षांनाही सांगणं की तुम्हाला यावंच लागेल. याच्या अनुषंगानं आपण जर बघितलं तर हे दोन्ही पक्ष भाजपशी सातत्यानं बोलत आहेत. हे दोन्ही पक्ष परस्परांशी पण बोलतात. म्हणजे हे लक्षात घ्या, या शरद पवार आणि नरेंद्र मोदी यांची भेट होण्यापूर्वी शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांची भेट झालेली आहे. हा संदर्भ लक्षात घेतला पाहिजे. म्हणजे उद्धव ठाकरे शरद पवार भेटतात आणि त्यानंतर शरद पवार नरेंद्र मोदी भेटतात. त्यामुळे या सगळ्या अनुषंगानं याला राजकीय उलथापालथीच्या संदर्भामध्ये ही भेट खूपच महत्वाची मानली पाहिजे आणि काहीतरी महत्वाचं घडतं आहे हे लक्षात घेतलं पाहिजे. बरोबर आहे, काहीतरी महत्वाचं घडतं हे लक्षात घेतलं पाहिजे. धन्यवाद संजय दिल्या या माहितीबद्दल. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.